पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्यानंतर आता या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या एक पोलीस कर्मचारी ASI माने यांना निलंबित करण्यात आले। चोरी झाली त्यावेळी हे कर्मचारी त्या ठिकाणी नसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आलं। याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सासवड येथे माध्यमांना दिली आहे। की ज्यावेळेस ही घटना घडली सीसीटीव्ही फुटेज बघताना त्यावेळेस बंदोबस्त कामी जे असणारे पोलीस कर्मचारी आहेत ते त्यावेळेस तिथं दिसून आले नाही। त्यामुळं जे काही बंदोबस्ताचे कामी त्या ठिकाणी डिब्यूट केले होते त्यांच्यावरती पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केलेली आहे, त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे। त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज पाहून SP साहेब त्याच्याबद्दलचं सविस्तर सांगू शकतील, परंतु जनरल की 5 पथकं तयार केलेली आहेत। ॲडिशनल SP यांच्या अध्यक्षतेखाली टीम डिप्लॉय केलेले आहेत आणि बऱ्यापैकी रोडचे पण सीसीटीव्ही फुटेज आत्तापर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि तिथं मिळालेलं सीसीटीव्ही फुटेज, बाहेरचं मिळालेलं सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट ॲनालिसिस, इतर अनेक बाबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाकडून जे काही कोण कल्प्रिट आहेत त्यांना शोधण्याची मोहीम आम्ही घेतलेली आहे। त्याच्यावरती SP स्वतः लक्ष देऊन आहेत आणि आम्ही आमचे प्राथमिक अहवालसुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेले आहेत आणि SP साहेबांच्या आणि पोलीस विभागाच्यानुसार लवकरच कल्पित आपल्या एकंदरीत कारवाई किती पोलीस अधिकाऱ्यांच्यावरती झाली काय? तिथे जे ड्युटीला जे गैरहजर होते ASI माने त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई केली आणि याचा पुढे तपास सुरू आहे आणि हा जो तपास आहे ते ॲडिशनल SP जाधव साहेब जे आहे ते मॉनिटर करतात। किती पथकं नेमलं त्याचं? त्यासाठी आमच्या आता 5 ते 6 टीम्स जे आहेत ते ऑलरेडी आहेत, ते शोधावर आहोत आम्ही रोड साईडचे जेवढेही फुटेजेस आहेत ते सगळे घेतलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे, मला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे हा जो गेलेला मुद्देमाल आहे तो लवकरात लवकर हस्तगत करू।